नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नीता गद्रे यांच्या महानगर या कथासंग्रहातली कथा आणि कथेचंही नाव आहे महानगर. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला ऐकूया श्रोते हो, नीता गद्रे लिखित महानगर. मी रोज ज्या हायवेवरनं प्रवास करतो त्या हायवेच्या मी प्रेमात आहे. तो हायवे मला कोणीतरी मी स्पेशल आहे असा फील देतो. त्या हायवेकडे बघत बघत मी रोज प्रवास करतो. माझी बस उभी होती. मला रोजच्यापेक्षा 5 मिनटं उशीर झाला होता हे खरं, पण त्यामुळे माझी बस चुकली नव्हती. मी वेग थोडा वाढवला आणि बसजवळ पोहोचलो. आत चढलो, बघितलं तर संपूर्ण बस भरलेली होती. माझी रोजची विंडो सीट आधीच ऑक्युपाय झालेली होती. त्या शेजारची एकमेव सीट रिकामी होती. त्यावर मी विद्युत वेगानं जाऊन बसलो. अहो, ही मुंबई आहे. इथे विचार करण्यात वेळ घालवला ना तर संपलं. पटकन कृती करावी लागते. एकदा घराबाहेर पडलं की ऑफिसात पोचेपर्यंत इथला माणूस रिफ्लेक्सवर हालचाली करत असतो. सगळ्या प्रतिक्षिप्त क्रिया. मेंदू काम करतच नाही, अवयवांना आज्ञा देतच नाही. मागे एकदा मी बॅक पॉकेटमधला कंगवा काढून केस विंचरून नंतर सीटवर बसावा असा विचार केला, पण तोपर्यंत सीट गेली. तेव्हापासनं विचार करण्यात वेळ घालवत नाही. तात्काळ कृती करतो. आधी बसायचं, मग केस विंचरायचे. मी सीटवर बसलो. डावीकडे बघितलं, तिथे एक मुलगी बसली होती. काळी सावळी, डोळ्यांना चष्मा, तेल लावून घातलेली लांब केसाची चप्प वेणी, काठापदराची साडी, एकच जुन्या फॅशनची पर्स छातीशी आवळून धरलेली. चेहरा बावरलेला, गोंधळलेला, ताणलेला. एकूण गावाकडची दिसत होती. गाव परभणी किंवा कुरुंदवाड सुद्धा असावं. मुंबईत प्रथमच येत असावी. तिला पोचवायला एक बाई आणि एक माणूस आला होता. अर्थात मला काही देणं घेणं नव्हतं. बसमधल्या कोणाशीच माझा कसलाच संबंध नव्हता. आमच्या बसमध्ये ती अगदी मिसमॅच होती. बस AC होती म्हणून अगदी काच बंद होती. ड्रायव्हरनं बटन दाबताच तिचं दार उघडत होतं, बंद होत होतं. तिचं तिकीट खूप महाग होतं, सर्वसामान्यांना न परवडणारं. या बसनं प्रवास करणारी माणसं श्रीमंत, उच्चभ्रू आणि उच्च पदस्थ होती. सर्व स्त्रिया पॅन्ट आणि टॉप घालणाऱ्या, एखाद दुसरी पंजाबी ड्रेसमधली किंवा साडीतली, एखादी चक्क ब्लेझरमधली. पुरुष टाय लावणारे, भारी आउटफिटमधले. सर्वजण इंग्लिशमध्येच बोलत होते. कंडक्टरशी 2 वाक्य हिंदीतून बोलावी लागत तेवढीच. प्रत्येकाच्या हातात इंग्रजी पेपर किंवा इंग्रजी नॉव्हेल. कुणाच्या कानात आयपॅड, कुणी लॅपटॉपवर काम करतंय, कुणी मोबाईलवर असिस्टंट्सना सूचना देतंय, तर कुणी डोळे मिटून विश्रांती घेतंय. सगळे आत्ममग्न, सगळे अचिव्हर्स होते. ही गावंढळच फक्त स्ट्रगलर. आम्हा बसवाल्या अचिव्हर्सना लोकलचा प्रवास आवडत नसे. तिथे आम पब्लिक असतं. खेचाखेची गर्दी, त्या गर्दीचा घामट्ट वास, प्रत्येकाच्या शरीराचे दुर्गंध, गर्दीतल्या माणसांचे कळकट्ट स्पर्श, तिथले आवाज, तो कलकलाट, ती भांडणं. शिवाय पाकिट आणि मोबाईल सावध ठेवून लक्ष केलेला, तुमच्या इस्त्रीची, नीटनेटक्या केसांची, चापून चोपून बांधलेल्या टायची शान उतरवणारा तो प्रवास. एकही आम्हा दसनूर व्यक्तिमत्वाच्या कॉर्पोरेटर्सना आवडत नसे. देखण्या आलिशान हायवेवरनं धावणारी, आम्हाला रॉयल फील देणारी ही AC बस आम्हाला पसंत होती. पोल्युशनचा त्रास नाही, गर्दीचा, ट्रॅफिकचा आवाज नाही, दळिंदर अशा सर्वसामान्य भारतीय माणसांचं दर्शनही नको. काचबंद सुरक्षित गाडीतून जंगलातले प्राणी बघावेत तशी या काचबंद बसमधनं बाहेरची वैतागलेली दुनिया फक्त बघायची, एवढंच.
एका हॉट रेडिओ चॅनलवरची आरजेची बडबड आणि नंतर लागणारी तालासुराला भरकटलेली गळे फाडून म्हटलेली मस्त गाणी ऐकत प्रवास करायचा, नाहीतर कधीतरी व्हिडिओ लावतात तो बघायचा. आता बस सुरू झाली. मस्त मोकळा हायवे. दुतर्फा उंच इमारतींच्या कानाकोपऱ्यात अंग चोरून उभी असलेली तुरळक झाडं. कुठे मिठागर, कुठे हिरवगार लॉन, त्यावर फुललेले गुलमोहर. आकाशातून जमिनीवर उतरण्याच्या तयारीत असलेलं एखादं विमान. गार्डन्स, पुतळे. विंडोपासून एक सीट पलीकडे बसू नये हे सगळं बघताना मस्त वाटत होतं. प्लेझंट. एखादी झोपडपट्टी, एखादं सिद्धार्थनगर किंवा रस्त्याच्या कडेला बसलेलं नागडं मूल दिसलं तरी तिकडे दुर्लक्ष करायचं. इतर जग कसं जगतंय हे बघायचंच नाही, हा आम्हा सगळ्यांचा सुखाचा मूलमंत्र आहे. प्रत्येकाने फक्त स्वतःच्या सुखाची जबाबदारी घ्यायची, दॅट्स ऑल. मला विंडो सीट मिळाली असती तर मी अधिक सुखी झालो असतो, पण जाऊ दे. आमच्या बसला विशोभित अशी ती मुलगी अजूनही पर्समध्ये काहीतरी शोधत होती. एवढ्या महाग सुखावर हक्क नसलेली दळींदर मुलगी. एनिवे, लेट मी एन्जॉय नाव. परेड एन्जॉयमेंट शुरू करेंगे, शुरू कर. मी आयपॉड काढला, इयरप्लग घातले. कानात वाजणाऱ्या फास्ट म्युझिकवर मी बोटानं ताल धरला. सीटच्या मागे हेडरेस्टवर डोकं टेकलं, डोळे मिटून घेतले. माझ्या चेहऱ्यावर सुख झळकलं. अंदाजानं मला कळलं ती पुन्हा हलली आहे. आता तिने डावा पाय खाली ठेवून उजवा पाय डाव्या पायावर आडवा टाकला आणि ती साईबाबांसारखी पोजमध्ये बसली. माझ्या हाताला तिचा स्पर्श झाला. मी त्रासिकपणे डोळे पूर्ण उघडले. तिच्या हातात कसली तरी पोथी होती. ती तिने डोळ्यांना लावली आणि दोन्ही गालांवर थोपटून देवाची कशासाठी तरी क्षमा मागितली आणि पोथी वाचायला सुरुवात केली. हे सगळं करताना तिच्या काचेच्या बांगड्यांनी भरलेल्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला अनेकदा झाला. मुंबईच्या प्रवासात खूप जण पोथी वाचतात आणि हाताला हात लागणं टाळता येत नाही. तो स्पर्श पुरुषाचा आहे का स्त्रीचा आहे इकडंही कोणाचं लक्ष जात नाही. पण अशा स्पेशल बसमध्ये स्पर्श झाला तर मला त्याचा त्रास होतो. माझी प्रायव्हसी, मी पैसे देऊन विकत घेतलेलं भर गर्दीतलं सेक्लुजन आणि माझं रिलॅक्सेशन डिस्टर्ब झालेलं मला सहन होत नाही. ती मुलगी मला सलत होती. ती मला आता तिथे नको होती. अचानक माझ्याकडे वळून बघत तिने मला विचारलं, सर, ही बस ट्रेड सेंटरला जाते ना? मी मानेनं होकार दिला. हो, उगाच बोललो मी तर तिला प्रोत्साहन मिळून प्रवास भरती बडबडत बसली तर काय घ्या. किती वेळ लागल? ट्रॅफिक नसेल तर 1.5 तास, हेवी ट्रॅफिक असेल तर कितीही तास. पण मामा मागाशी म्हणला 9:30ला पोचीन. कोणत्याही परिस्थितीत मला 10 वाजता. मी तिचं वाक्य तोडत म्हटलं, लालबागचा ब्रिज तोडतायत, बस डायव्हर्ट करून न्यावी लागते, ट्रॅफिक जाम होतो, वेळ लागतो. अँड नाव प्लीज डोंट डिस्टर्ब मी. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता होती. मामा म्हणला बसनीच जा. म्हणला ट्रेननी तुला काही सुधारायचं नाही, चुकीच्या स्टेशनला उतरशील. विटीहून टॅक्सी करून बस पकडून ट्रेड सेंटरला जाणं तुला जमणार नाही. तिचा मामा जकसला चस म्हणत होता, म्हणजे तो जुना मुंबईकर असावा. तुला जमायचं नाही हे मामाचं मत अगदी बरोबर होतं. तिने गप्प बसावं म्हणून मी दुसरीकडे बघायला सुरुवात केली. वाटेत फ्लायओव्हरची कामं चालू होती. इमारतींची बांधकामं सुरू होती. त्यासाठी काम करणारे मजूर तिथेच रस्त्याकडेला खोपटं बांधून राहत होते. या कबूतरखान्यासारख्या दिसणाऱ्या इमारतीमध्ये उद्या असंख्य माणसं राहायला येणार होती. इतक्या जणांना पाणी, वीज, सॅनिटेशन, हेल्थ क्लब, क्लब हाऊस, गार्डन, घसरगुंडी, कोणाकोणाची व्यवस्था करायची या मुंबईने. रोज गर्दी वाढतीच आहे. कुणीही येतं, लायकी नसलेले सुद्धा, या मुलीसारखे. फ्लायओव्हर्स, रस्ते रुंदीकरण आणि स्कायवेमुळे निम्मी मुंबई खणून काढली गेली होती.
वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळं आम्हा बसमधल्या कॉर्पोरेट्सचा टाईम वेस्ट होत होता. आमच्या सुखात राहण्याच्या प्रयत्नात अडथळा येत होता. आता हॉट FM बंद करून ड्रायव्हरनं व्हिडिओ सुरू केला. फुल सुटातले 50 पुरुष, चकचकीत शॉर्ट्स आणि झगझगीत कंचुक्या घातलेल्या 50 मदमस्त मदनिका आपल्या जवानीला उद्देशून जवानी दाखवत दाखवत त्या जवानीत काय काय प्रमाद घडतात ते गाण्यातनं सांगत होत्या. कवायत केल्याप्रमाणे नाचत होत्या. नायिकाही त्यांच्यासोबत कंबर आणि छाती हलवत नाचत होती. नायक आपलं उत्तरीय काढून टाकून आपले पिळदार स्नायू दाखवत नाचत होता. ते गाणं संपलं, दुसरं सुरू झालं. त्यात वेगळ्या मदनिका तोकडे कपडे घालून नाचायला लागल्या. त्या गोऱ्या, सेक्सी, स्वच्छ, सुंदर स्त्रिया बघून मला आपल्याला सर्व सुख प्राप्त झाली असल्याचा साक्षात्कार झाला. पुन्हा माझी नजर हायवेवरील होर्डिंग्जवर गेली. एका परमश्रद्धेय अशा खूप नटलेल्या आणि दागिन्यांनी मढलेल्या माचा असंख्य उपस्थितांची कुंडली एकाच वेळी जागृत करण्याचा कार्यक्रम येत्या 4 दिवसातच होणार होता. माझा अशा मांवर विश्वास नाही. मी असला अंधश्रद्धाळू नाही. आमचे बापू असे नाहीत. डॉक्टर आहेत ते. मी आपला बापूंकडे जातो. मी ऑफिसात एका डीलमध्ये पकडलो गेलो होतो, पण बापूंमुळे सुटलो. नोकरीत प्रमोट झालो. या सुंदर हायवेवरचा माझा प्रवास सुरू राहिला. बाहेर एक तृप्त, शांत, स्वच्छ आणि डिसेंट सोसायटी बघितली. सगळे सुखी लोकच राहत असणार तिथे. सगळी मुंबई अशीच झाली तर. स्वच्छ, शांत. अशा हार्ट ऑफ द सिटी एरियात राहायला मिळालं पाहिजे. म्हणजे कामासाठी एवढा लांब प्रवास करायला नको. पण त्यासाठी मुंबईत आधीपासूनच घर घेऊन ठेवायला हवं. अण्णांनी घेतलं नाही. आज केवढी सोय झाली असती. अण्णांना दूरदृष्टी, भविष्याचा विचार करण्याची बुद्धीच नव्हती. मिडल क्लास मेंटॅलिटी. थँक गॉड मी तसा नाही आहे. आय हेट मिडल क्लास. मला तसं बनायचं, तसं राहायचं नाही आहे. लॅविशली जगायचं आहे. मी माझ्या मुलासाठी नक्की मुंबईत घर घेईन, त्यासाठी नोकरी करीन. हो, पण तो मुंबईत न राहता अमेरिकेत गेला तर तिकडे कसं घेणार घर? अमेरिकेला जाताना माझा मुलगा असा या मुलीसारखा टेन्स्ड असेल का? त्या मुलीने पुन्हा एकदा पायांची हालचाल केली. पर्समधल्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. आईला शिट. दुसरीकडे कुठे जागा आहे काय बघण्यासाठी मी बसमध्ये चौफेर नजर टाकली, पण सीट नव्हती. मुंबईत एकदा एक फ्लॅट घेतला आणि एकदा एक सीट पकडली की संपलं. ते पकडून ठेवायचं. दुसरा फ्लॅट, दुसरी सीट नशिबात नसतेच. मला तिथेच तिच्या शेजारी बसणं भाग होतं. तिच्या चेहऱ्यावरची काळजी गडद झाली होती. तिने विचारलं, आता कितवा स्टॉप असेल ट्रेड सेंटरचा सर? सॉरी, मी मोजलेलं नाही आहे. आय हॅव नो आयडिया. कंडक्टरला विचारा. तेवढ्यात मोबाईल वाजला. तिच्यापासनं सुटका झाली. मोबाईलवर दिनेश होता. त्याच्याशी बोललो. मग 2-3 SMS केले. मला आलेले 4 वाचले. त्यांना पुन्हा उत्तरं दिली. 2-3 मिस्ड कॉल चेक केले. ते अननेम्ड होते, सेव्ड नव्हते. तरीसुद्धा उलटे कॉल केले. त्यात बराच वेळ गेला. पुन्हा हायवे बाहेर नजर गेली. ही धर्माची जागा आहे, कागद लावू नये असा बोर्ड असलेल्या एका इमारतीच्या अरुंद पायरीवर एक भिकारी एकाच कुशीवर गाढ झोपला होता. तो उताणा झाला असता किंवा त्यांनी कूस बदलली असती तरी तो खाली पडला असता. पण तो मुळी कूस बदलणारच नव्हता. तसाच तासनतास झोपणार होता. मुंबईतल्या भिकाऱ्यांना असं झोपता येतं. दे आर स्किल्ड स्लीपर्स. मुंबईत येऊन गर्दी करायची, एकाच कुशीवर झोपायचं, पण इथे यायचं या मुलीसारखं. हिला हिच्या गावात मिळणारा रोजगारच करणं झेपेल खरं तर. मेट्रो सिटी लाईक मुंबई इज नॉट फॉर हर. मला बेसावत गाठून तिने विचारलंच,
सर, माझ्या मामाने त्याचा मोबाईल मला दिला. म्हणला असू दे. म्हणला ही मुंबई आहे, इथं कधी काय घडू शकतं. दंगल, मग रस्ता बंद, सिग्नल यंत्रणा कोसळून रेल्वे बंद, बॉम्बस्फोट. स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची. हा फोन जवळ ठेवायचा. आपण कुठं आहे ते घरी कळवायचं. खरंच का हो मुंबई जीवाला धोका आहे? हो. मी भॉक करता तशा आवाजात भीती घालत होकार दिला. अहो, कालच आम्ही आलो फलटणहून. रात्री घाईघाईत मामाने मोबाईल ऑपरेट करायला शिकवला, पण आता आठवतच नाही आहे. जरा सांगता का? सॉरी, आय हॅव नो टाईम. तुम्ही गप बसलात तर मला माझं काम करता येईल. मी तिला दरडावलं. तिने घाबरून होकारार्थी मान हलवली. काळजी आणि भीतीने तिचे डोळे पाणावले. मी घाईघाईनं लॅपटॉप काढला. त्यामुळे तिला समजलं की मी मोठा माणूस आहे. माझा टाईम प्रेशियस आहे. उगाच किती वाजले, बस केव्हा पोचेल असले प्रश्न मला विचारू नयेत याची अक्कल तिला येईल. पुन्हा माझा हायवे. बाहेर बघितलं तर मजुरांचा पिकअप पॉईंट दिसला. म्हणजे माझा स्टॉप यायला अजून 40 मिनिटं होती. म्हणजे लॅपटॉपवर थोडंफार काम होणार होतं. मी सुरुवात केली. आमच्या या विशेष बसमधल्या जवळजवळ प्रत्येकाकडे लॅपटॉप होता. मोबाईलही 2-3 असायचे. एक कंपनीनं दिलेला, 2 पर्सनल. बसचा प्रवास सुरू झाल्यापासून संपेपर्यंत कित्येक जण 1.5-2 तास मोबाईलवर सतत बोलत असत. गोडगोड स्टायलिश इंग्लिशमध्ये. बसमधल्या सर्व स्त्रियांचे हातपाय पार्लरमध्ये जाऊन केस उपटून गुळगुळीत केलेले, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, ओठाला ओलसर चकचकीत आव्हान देणारी लिपस्टिक, केस कापलेले, पर्मिंग केलेले, चमकदार सळसळीत रेशमी, भुवया कोरलेल्या, गळ्यात नाजूक साखळी, हाय हिल्स, स्तनांच्या कडा आणि उभार दाखवणारे खोल गळे, चेहऱ्यावर कमावलेला हसू. ब्युटी, स्टाईल अँड इंटेलिजन्स. आमच्यापुरती तरी मुंबई सुंदर आहे. पॉश, स्वच्छ, सुखी आहे. लंडनची आठवण करून देणारी आहे. क्लीनअप, चकाचक मुंबई. आता व्हिडिओवर अक्षय कुमार, करीना कपूर यांचं गाणं चालू झालं. तिला तो मिठ्या मारत होता. ती त्या स्पर्शानं सुखावल्याचा अभिनय करत होती. जगात काहीही घडो, खून, हिंसा, बॉम्बस्फोट, लैंगिक अत्याचार, दलितांना पेटवणं, महिलेची धिंड, गुप्तधनासाठी बालकांचा नरबळी, आमच्या सिनेमातले नायक अर्धनग्नावस्थेत आपले नाचत असतात. जणू सुरळीत चाललंय सगळं. कधी करीनाचं, कधी प्रियांका चोपडाचं, तर कधी लारा दत्ताचं कमी कपड्यातलं शरीर बघायचं. याच मुंबईत राहतायत सगळ्या. राज्य शासनाचे पुरस्कार मिळतात त्यांना. बक्षीस समारंभात पहिलं एकच वाक्य मराठीत बोलून तो पुरस्कार त्या स्वीकारतात. हे एक वाक्य मराठीत बोलल्यामुळे तमाम मराठी माणसं त्यांच्यावर फिदा होतात. एव्हरीबडी इज हॅपी इन धिस कंट्री यार. लेट मी ऑल्सो बी हॅपी. शेजारच्या त्या मुलीने पुन्हा हाक मारली. मी वळून बघितलं, ती रडत होती. कुणी रडायला लागलं ना का मला बोर होतं. अहो सर, माझ्याशी बोलाल का जरा? मी बाहेर एक बंद पडलेल्या मिलच्या भग्नावशेषांवर वाढलेलं गवत आणि हिरवी झोडपं यांच्याकडे बघत म्हटलं, काय काम काय आहे? ती अश्रू पुसत म्हणाली, मला तुमच्याशी बोलायचे हो. तुमच्याशी म्हणजे माणूस असलेल्या कोणाशी तरी बोलायचे. आय वॉन्ट टू स्पीक आउट, आय मस्ट. मी फलटणला राहते. घरात आई, वडील आणि बहिणी एवढेच. मगाशी या बसला आई मला पोचवायला आली होती. मामा पण आलता. मामा इथंच राहतो. त्यांनीच मला कॉल सेंटरला अर्ज करायला सांगितला. लोकल कॉल सेंटर आहे. कस्टमर इथलेच, परदेशातले नाहीत. तुला जमल म्हणला. अर्ज केला, आज बोलावून आलंय. वडिलांची दृष्टी गेली. घरात मीच शिकलेली. आणखीन एक बहीण आहे, तिला शिकवायचे. खूप गरिबीत दिवस काढले आम्ही. आता मुंबईत नशीब काढाय आलोय. इंटरव्ह्यूचा कॉल आलाय. आता चालली इंटरव्ह्यूला. ट्रेड सेंटरच्या जवळ ऑफिस आहे. पण मला टेन्शन आलं आहे हो. मी वेळेवर पोचीन का? माझ्याजवळ पत्ता आहे, पण मला ऑफिस सापडन का? माझा इंटरव्ह्यू होईन कसा? अवघड प्रश्न विचारतीन का? मला उत्तरं देता येतील का? माझं सिलेक्शन होईन का? तुम्ही बसमधले सगळे किती पॉश इंग्लिश बोलताय मोबाईलवर.
अर्थच कळत नाही अजिबात. मला सुद्धा असल्या इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले तर कळणारच नाही. मग मी उत्तरं कशी देणार? मी सिलेक्ट होईन ना हो. मला नोकरी केलीच पाहिजे, मला पैसे मिळवलेच पाहिजेत. आणखीन एक मोठी भीती बसली मनात, परत कसं जायचं? हीच बस मिळेल का? तिचा स्टॉप मला सापडेल का? मला लोकलने जाता येईल का? लोकलचं तोंड कोणत्या दिशेला आहे मला कळन का? ती कुठं जातीये ते मला समजेल का? तिकिटाची विंडो सापडेल का? एकूणच ही मुंबई मला झेपन का? इथला वेग, इथलं कोरडं अलिप्त वागणं मला सोसन का? भीतीदायक वाटते हो मला मुंबई. आणि सर सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे काय, तर कंपनीचं आलेलं कॉल लेटरच मला सापडत नाही. मगापासनं शोधती. आता कॉल लेटरच नसन तर मला ते आत पण घेणार नाहीत. मला खूप भीती वाटते, रडावंसं वाटते. ते मगापासनं सांगायचंय मला, पण कुणाला सांगू? इतकी माणसं आहेत बसमध्ये, पण कुणाला फुरसतच नाही बघा. ऑफिसात बसलेले नसताना पण लॅपटॉप उघडून इथंही ऑफिसचं काम करत बसता तुम्ही. दूर कुठंतरी असलेल्या माणसाशी मोबाईलवर तासभर बोलला तुम्ही, पण हातभर अंतरावर बसलेल्या माणसाशी तुम्ही बोलत नाही का? जवळचा माणूस तुम्हाला दिसत नाही? तुमच्या डाव्या हाताला बसलेली मी अस्वस्थ आहे, मला काहीतरी सांगायचंय, हे ओळखता नाही आलं व्हय तुम्हाला? ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्याच माणसाशी संबंध आहेत का तुमचे? का तुमची प्रेमाची माणसं लांब कुठंतरी फेकली गेलीत? मोबाईल टू मोबाईल फक्त बोलता येतं असं नाही हो. अहो तोंडाने बोलून कानाने डायरेक्टली ऐकता पण येतंय की. हॅपी बर्थडे SMS पाठवून, परीक्षेचं बेसलं की SMSवर, लग्नाचं अभिनंदन SMSवर, मृत्यूचं तीव्र दुःख सुद्धा SMS पाठवून पोचवायचं. मध्यंतरी तर म्हणे एकानं मोबाईलवरनं SMS करून तलाक पण दिला आपल्या बायकोला. तुम्हाला आसपासची जिती जागती जिवंत माणसं नको आहेत. तुम्हाला दूरवरची पडद्यावरची माणसं हवीत. अंतर राखून वागायचं, कुठल्याच नात्याला भिडायचं नाही, चिकटायचं नाही. ती थांबली आणि मला ती अचानक आवडूनच गेली. अंतःकरणापासून खरं खरं जे मनात आलं तेच बोलणारी. कोणतंही प्रॉडक्ट गळ्यात मारण्यासाठी, कोणत्याही क्लायंटला कन्व्हिन्स करण्यासाठी, कोणतंही डील करण्यासाठी नसलेलं असं नैसर्गिक, मानवी, सहज स्फूर्त, स्वाभाविक आणि उत्कट बोलणं. असं असतं होय ते. विसरायलाच झालं होतं. ती हसली, मीही हसलो. अचानकपणे तिने सहज तिच्या पर्सच्या पुढच्या कप्प्यात हात घातला. एक कागद बाहेर काढत म्हणाली, "अय्या, अहो हितच आहे कॉल लेटर." हा कप्पा नेमका न बघता इतर कप्पे बघत होते. सुटले. आता ह्याच्यावरती ऑफिसचा पत्ता आहे. ट्रेड सेंटरपासून पहिली राईट लेन, नंतर एक लेफ्ट, नंतर राईट टर्न. आता जाईल मी. टेन्शन गेलं. आता मोबाईल कसा वापरायचा ते पण आठवण. टेन्शन असलं का काही सुचत नाही हो, आत्मविश्वासच जातो. आम्ही पुन्हा एकमेकांकडे बघून हसलो. माझ्या उजव्या हाताचा अंगठा ताठ धरून वर करत मी तिला म्हटलं, बेस्ट ऑफ लक. डोंट वरी, चांगला होईल तुझा इंटरव्ह्यू. तुला ही नोकरी नक्की मिळेल. माझा नंबर घे. रात्री फोन कर मला. इंटरव्ह्यू कसा झाला ते सांग. ती गमतीनं म्हणाली, म्हणजे इतका वेळ शेजारी बसलो तेव्हा बोलायचंच नाही आणि रात्री पुन्हा त्या मोबाईलवरच बोलायचं व्हय? हो तसंच, मी हसून म्हणालो. आम्ही दोघं बोलत होतो तेवढ्यात बसचे ब्रेक्स करकचून दाबले गेले. आतली माणसं धडपडली. कुणाचं डोकं आपटलं, कुणाची हनवटी, कुणाच्या दातातून रक्त आलं, कुणाच्या ओठातून रक्त आलं. कोणाकोणाच्या पर्सेस, बॅग्स, लॅपटॉप्स, पेन, वॉलेट, मोबाईल्स खाली पडले. एकच गोंधळ. सगळे ओरडायला लागले, बडबडायला लागले. काय घडलं, काय झालं? साला ड्रायव्हर आहे का हैवान आहे? कशी ब्रेक दाबतो हा? याला लायसन कोणी दिलं? आता सगळे कॉर्पोरेट्स निव्वळ माणसं, आदिमानव बनले.
भांडण आणि युद्ध करायची बेसिक इन्स्टिंक्ट उफाळून आली होती. का ब्रेक दाबले? कोण आलं मध्ये? मोटरसायकल आली का? बास्टड. आधी मोटरसायकलवाल्याची धुलाई करू, मग ह्या ड्रायव्हरला तुडवू, नंतर बसच्या काचा फोडून राडाच करू त्याच्या माईला. संताप झाला होता सगळ्यांचा. सगळेच खाली उतरले. बाहेर सुद्धा हे चित्तथरारक दृश्य बघण्यासाठी खूप गर्दी जमली. डावीकडून ओव्हरटेक करणारा तो मोटरसायकलवाला रक्तबंबाळ झाला होता. त्याला जब्बर मार लागला होता. ड्रायव्हर, कंडक्टर उतरले. त्यांनी बस डेपोला आणि पोलीस स्टेशनला फोन केला. ॲम्ब्युलन्सला, डॉक्टरांना सुद्धा फोन केला. ड्रायव्हरनी डिक्लेअर केलं, गाडी पुढे जाणार नाही. आता पोलीस येतील, त्यात खूप वेळ जाईल. कंडक्टर म्हणाला, मागून या, नंतरची बस अर्ध्या तासात येईल, त्यात शक्य तेवढ्या जणांना बसवून देतो. ज्यांना थांबायचं आहे त्यांनी थांबा. सगळे वैतागले. हातपाय हलवले पाहिजेत हे लक्षात आलं. त्यांच्याकडून प्रतिक्षिप्तपणे क्रिया घडल्या. एकाच ठिकाणी जाणाऱ्या चौघांनी ग्रुप केले. टॅक्सी पकडली. फटाफटा ऑफिसच्या दिशेनं रवाना झाले. एक जण म्हणाली, मी साधी बस पकडते, इथे जवळच आहे स्टॉप. दुसरा म्हणाला, मी जाईन चालत, काय इथे करी रोडला तो ऑफिस माझं. एक जण म्हणाला, आव शेट, जरा भायखळा क्रॉस केल्यानंतर झाला असता ॲक्सिडेंट, तर काय बिघडलं असतं का? आणखीन एक जण म्हणाला, डावीकडून क्रॉस करतात ना, बरं झालं, मरायलाच पाहिजे हे. तिसरा एक जण म्हणाला, आता ऑफिसला उशीर होणारच, कुत्ते के अवलाद, याच बस खाली का आला रे? दुसऱ्या बस खाली चेंगरता येत नव्हतं का वे? सगळेजण आपापल्या बॅगा पकडून टॅक्सीच्या दिशेनं धावत सुटले. टॅक्सीवाल्याला तिप्पट चौपट पैसे देऊन ॲम्ब्युलन्सच्या वेगानं त्यांनी त्याला टॅक्सी पळवायला सांगितली. मीही धावत जाऊन टॅक्सी पकडली. टॅक्सीत शिरताना मला दिसलं की ती गावाकडची मुलगी तिथेच थांबली होती. आपल्या जवळच्या बाटलीतलं पाणी ती त्या जखमी माणसाला पाजत होती. तिचा मेंदू आणि हृदय दोन्ही काम करत होतं. आमच्यासारखं रिफ्लेक्सेसवर जगत नव्हती ती. इथे नवीन आहे ना ती, म्हणून. मला माझा मीच आठवलो, 15 वर्षांपूर्वीचा. कुणीतरी बनण्यासाठी नशीब आजमावायला मुंबईत आलेला, घाबरलेला, धास्तावलेला. मला त्यावेळी निरोप द्यायला, पोचवायला अण्णाही आले होते. आठवणीसरशी माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. घशात आवंढा आला. काय बरं नाव त्या माझ्याच सारख्या असणाऱ्या मुलीचं? विचारलंच नाही. पण नाव कशाला माहिती हवं? असे अनेक अनोळखी चेहरे रोज मुंबईत येतात. सुरुवातीला घाबरतात, गोंधळतात, पण नंतर या जनांच्या प्रवाहामध्ये सामावून जातात. मला खात्री वाटली, ट्रेड सेंटर जवळच्या लहानशा लेनमधलं ते ऑफिस ती शोधून काढेल आणि लवकरच त्या लेनमधून हायवेवरही येईल. तिच्या मोबाईलची रात्री वाट पाहायची असं मी ठरवलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नीता गद्रे लिखित कथा महानगर. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आणि अजूनपर्यंत चॅनल तुमच्याकडनं सबस्क्राईब झालं नसेल तर आत्ता वरती माझा जो फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि भेटत रहा अशाच उत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.